नमस्कार विद्यार्थिनींनो, मी शिवाजी सोनवणे. सर्वप्रथम तुम्ही जर माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे यापुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. इयत्ता 7वी, विषय नागरिकशास्त्र, धडा 2, संविधानाची उद्देशिका. विद्यार्थ्यांनो, पुढे जाण्या अगोदर मागील पाठात आपण काय शिकलो याची उजळणी करूया. संविधान म्हणजे राज्यकारभाराचे नियम स्पष्ट करणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज असतो. संविधान सभेने भारताच्या संविधानाची निर्मिती केली. संविधानामुळे आपल्या लोकप्रतिनिधींना कायद्यानुसारच राज्याचे व्यवहार करावे लागतात, हे आपण समजून घेतले आहे. विद्यार्थ्यांनो, संविधान म्हणजे काय ते पाहिल्यावर आता आपण उद्देशिकेचा अर्थ काय ते समजून घेणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांना उद्देशिका माहीत असावी असे सरकारचे धोरण असल्यामुळेच सर्व शाळांमधील पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर उद्देशिका दिलेली असते. त्यामुळे तुम्हाला उद्देशिका पाठ असणारच, पण त्याचा सखोल अर्थ आपण या पाठात पाहणार आहोत. संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत सर्वश्रेष्ठ कायदा आहे. कोणताही कायदा करण्यामागे काही उद्दिष्टे, हेतू असतात. ती उद्दिष्टे, हेतू काय आहेत, कायद्याची गरज का आहे, या गोष्टी प्रथम सर्वांसमोर स्पष्ट कराव्या लागतात. त्यानंतर कायद्यातील इतर तरतुदी केल्या जातात. ती उद्दिष्टे, हेतू, कायद्यातील तरतुदी यांची थोडक्यात आणि सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजेच प्रस्तावना होय. ही प्रस्तावना म्हणजे आपल्या संविधानाचा प्राणच आहे असे आपण म्हणू शकतो, कारण त्यातील प्रत्येक शब्दाला सखोल अर्थ आहे. संविधानाच्या प्रस्तावनेला संविधानाचे प्रास्ताविक, संविधानाचा सरनामा किंवा संविधानाची उद्देशिका असे म्हणतात. विद्यार्थ्यांनो, चला आपण संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करूया. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. हे संविधान जणू भारतीय नागरिकांनी स्वतः तयार करून स्वतःच अर्पण केले आहे. यातील प्रत्येक शब्द अर्थपूर्ण आहे. आम्ही सर्वजण एक आहोत. तसेच भारत हे राष्ट्र आहे व भारतीय लोकांना काय मिळवायचे आहे हे या उद्देशिकेत स्पष्ट केले आहे. तसेच भारतीय नागरिक भारताला एक सार्वभौम राष्ट्र बनवू पाहत आहे, परंतु ते करत असताना श्रद्धा, उपासना, न्याय या गोष्टींना कुठेही तडा जाणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली गेली आहे. उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारतीय लोक या शब्दांनी होते. भारतीय लोक भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष गणराज्य बनविण्याचा निर्धार या ओळीतून व्यक्त करतात. या सर्व शब्दांचा अर्थ नक्की काय आहे तेच आता आपण पाहणार आहोत. सार्वभौम राज्य म्हणजेच
सर्वोच्च सत्ता. विद्यार्थ्यांनो, आपण नेहमी सार्वभौम हा शब्द ऐकतो. भारतावर बराच काळ मुघल, ब्रिटिश यांसारख्या लोकांनी राज्य केले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधीजी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक या लोकांनी अथक प्रयत्न केले. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. आपला देश स्वतंत्र झाल्यामुळे आपल्या देशात योग्य ते कायदे करण्यास आपण मुक्त झालो. देश इतर कोणत्याही राजवटीखाली नसणे, परकीय नियंत्रणाखाली नसणे म्हणजेच सार्वभौमत्व होय. आपल्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट सार्वभौमत्व प्राप्त करणे हे होते. सार्वभौमत्व म्हणजे राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार होय. लोकशाहीत सर्वश्रेष्ठ सत्ता ही जनतेच्या हाती असते. जनता आपले प्रतिनिधी निवडून देते व त्यांना त्यांचे सार्वभौम अधिकार वापरण्याची परवानगी देते. जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमधून तयार झालेल्या शासन संस्थेला देशातील कायदे करण्याचा अधिकार असतो. समाजवादी राज्य. विद्यार्थ्यांनो, समाजवादी राज्य म्हणजे असे राज्य जिथे गरीब श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते. देशाच्या संपत्तीवर सर्वांचा समान हक्क असतो. देशातील संपत्तीचे काही लोकांच्या हाती केंद्रीकरण होणार नाही याची काळजी समाजवादी राज्यात घेतली जाते. म्हणजे सर्व संपत्ती व सत्ता कोण्या एका व्यक्तीकडे किंवा गटाकडे नसून ती समान वाटली जाते. म्हणून भारतीय संविधानाने लोकशाही समाजवादी राज्याच्या कल्पनेचा स्वीकार केला आहे. म्हणूनच भारतात मागासवर्गीयांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये शासनाकडून सहाय्य केले जाते आणि त्यांना संधीची समानता उपलब्ध करून दिली जाते. धर्मनिरपेक्ष राज्य. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे असे सांगण्यात आले आहे. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे जिथे कोणत्याही एका धर्माला जास्त महत्त्व दिले जात नाही, तर सर्व धर्म समान असतात. सर्व नागरिकांना आपापल्या धर्माचे पालन करता येते. कोणताही धर्म उच्च किंवा नीच नाही. भारत हा सर्वात जास्त विविधता असणारा देश आहे. विविध धर्माचे लोक इथे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. धर्मनिरपेक्ष लोकशाहीमध्ये जेवढे धर्म असतात त्यातील प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य असते. विद्यार्थ्यांनो, संविधानाने आपल्याला धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे, म्हणून आपण त्याचा अमर्याद किंवा हवा तसा वापर करू शकत नाही. आपण आपले सण उत्सव साजरे करतो तेव्हा आपल्याला सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य व पर्यावरण यांचा विचार करणे आवश्यक असते. कायद्याने ते बंधनकारक सुद्धा असते. लोकशाही राज्य. विद्यार्थ्यांनो, उद्देशिकेतील इतर संज्ञांचा अर्थ आपण इथे समजून घेणार आहोत. त्यातील पुढील संज्ञा म्हणजे लोकशाही राज्य होय. लोकशाहीत राज्यकारभाराची सत्ता ही फक्त लोकांच्या हाती असते. सरकारला लोकांच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक असे निर्णय घ्यावे लागतात. उदाहरणार्थ, 14 वर्षांखालील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणे असे निर्णय रोज लोकांना एकत्र येऊन घेणे शक्य नसते. म्हणून ठराविक काळानंतर मतदान किंवा निवडणुका घेतल्या जातात. या निवडणुकात लोक आपले प्रतिनिधी मत देऊन निवडून देतात. हे निवडलेले प्रतिनिधी संसद व कार्यकारी मंडळ अशा संस्थांमध्ये जात असतात आणि संविधानाने नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार लोकांच्या व देशाच्या हिताचे निर्णय घेतात. थोडक्यात, लोकशाही राज्य म्हणजे
लोकांनी, लोकांसाठी, लोकांतर्फे चालवलेले राज्य असे आपण म्हणू शकतो. म्हणूनच लोकशाहीत मतदार हा राजा असतो. गणराज्य. विद्यार्थ्यांनो, उद्देशिकेतील पुढची महत्वाची संज्ञा म्हणजे गणराज्य. गण या शब्दाचा अर्थ आहे लोक. गणराज्य म्हणजे लोकांचे राज्य. आपल्या देशात सार्वजनिक पदे, उदाहरणार्थ राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांसारखी पदे ही लोकांकडून निवडून आलेल्या व ठराविक पात्रता असणाऱ्या लोकांनाच मिळतात. कोणतेही सार्वजनिक पद हे वंश परंपरेने मिळविता येत नाही. राजेशाहीत, राजसत्ताक पद्धतीत ही पदे वंश परंपरेने एकाच कुटुंबातील व्यक्तींकडे जातात. म्हणजे राजाचा मुलगा राजा होतो. जसे शिवाजी महाराजांनंतर त्यांचे पुत्र संभाजी महाराज हे राजे झाले, तसे लोकशाहीमध्ये नसते. प्रधानमंत्रींचा मुलगा प्रधानमंत्री होत नाही. त्याला आपली योग्यता व पात्रता सिद्ध करावी लागते. लोकांनी स्वतःचा प्रतिनिधी म्हणून त्याला निवडून द्यावे लागते. त्याने विशिष्ट पदांची पात्रता जी त्या पदासाठी योग्य आहे ती म्हणजे 21 वर्षे, 25 वर्षे, 35 वर्षे अशी पूर्ण करावी लागते. तसेच तो भारतीय नागरिक असणे गरजेचे असते. विद्यार्थ्यांनो, पुढील भागात आपण उद्देशिकेची मूल्ये समजून घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.